राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा आज 5 डिसेंबर शुक्रवार 100% गोड सुद्धा झालेला आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 5 डिसेंबर शुक्रवार रोजी नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये 20 तांत्रोण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर महिना संपून गेला तरी पण तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता। त्यामुळे तुमच्या मनामध्ये चिंता लागलेली होती, तुमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं होतं। परंतु लाडक्या बहिणींनो, यापुढे काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। कारण या ठिकाणी महिना जरी संपला असला, जरी उशीर झालेला असला तरी पण तुमच्या खात्यामध्ये आजपासून पुढील 3 दिवस नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज 100 आणि 101% नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये 20 तांत्र सुद्धा होतच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आता उशीर झालेला आहे, यापुढे लाडक्या बहिणींनो उशीर होणार नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, उशीर झाल्यामुळे नोव्हेंबर महिना संपल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या महिन्याचा नोव्हेंबर हप्ता आणि चालू महिन्याचा डिसेंबर हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आज 5 डिसेंबर शुक्रवार आहे, उद्या 6 डिसेंबर शनिवार आहे आणि परवा दिवशी या ठिकाणी 7 डिसेंबर रविवारी सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, हे पैसे आधार कार्डच्या माध्यमातून येत असतात। त्यामुळे जरी रविवार असला तरी पण पैसे वाटप होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आज 5 डिसेंबर शुक्रवार रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। परंतु आज शुक्रवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती वाजता हे पैसे वाटप होत आहे त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळी 6 वाजल्यापासून हे पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। तर आज सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत म्हणजेच या 6 तासांमध्ये या प्रमुख 12 जिल्ह्यांमधील सरासरी 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होत आहेत। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, आज दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होतील आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून परत एकदा रात्री 12 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सांगायचं झालं तर तुमची आज 5 डिसेंबर शुक्रवार रोजी दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत नाही, त्यासोबत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, हा डिसेंबर महिना शेवटचा महिना आहे, म्हणजेच आता 2025 संपत आहे। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। तशा प्रकारची माहिती आताच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला काय आदेश दिलेला आहे तुम्ही सुद्धा म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा डिसेंबर हप्ता, या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 2 हप्ते वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात होत्या, खोट्या बातम्या फिरत होत्या, परंतु लाडक्या बहिणींनो, आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये पैसे आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता मिटलेली आहे, लाडक्या बहिणींची काळजी 100% मिटलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला हे पैसे 100 आणि 101% वाटप होत आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून अर्ज केलेला असेल, ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसतील तर अशा बहिणींना पैसे वाटप होणार नाही। त्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा भरपूर बातम्या फिरलेल्या आहेत, परंतु आज
सकाळपासून खटाखट पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामधील सर्व शंका दूर सुद्धा झालेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होऊ शकतो। बघा लाडक्या बहिणींना हे सरकार माहितीचं सरकार आहे, हे सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। म्हणजेच या सरकारने राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना सक्षम बनवलेलं आहे, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमाच केलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप सुद्धा होतच आहे। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही, खटाखट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे एकत्रितपणे जमा सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात, लगेच बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो, कारण महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की आज प्रमुख बँकेमध्ये पैसे येतील आणि आज प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असायला पाहिजे आणि तुमचा बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असायला पाहिजे, तर तुम्हाला पैसे वितरित होतील। अन्यथा जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी नसेल आणि तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी नसेल, तर तुम्हाला हे पैसे वितरित होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आदेश देण्यात आलेला आहे की आता भरपूर उशीर झालेला आहे, यापुढे कसल्याही प्रकारचा उशीर होणार नाही, कारण लाडक्या बहिणींनो आता नोव्हेंबर महिना संपून या ठिकाणी 4 ते 5 दिवस उलटलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या आहेत। लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हे पैसे वाटप केले जात आहेत आणि लाडक्या बहिणींनो 2 डिसेंबर रोजी या ठिकाणी स्वराज्य स्थानिक संस्थांचं मतदान झालेलं आहे आणि या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींनी जास्तीत जास्त मतदान केलेलं आहे। त्यामुळे यापुढे लाडक्या बहिणींनो उशीर होणार नाही, खटाखट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज सर्वात अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, आज कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे, खऱ्या अर्थाने कोणकोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। परंतु लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार जरी आम्ही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडत असलो, तरी पण लाडक्या बहिणींनो एक गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे, ती गोष्ट म्हणजे यामध्ये काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी अर्जांची छाननी करून सोडण्यात आलेला आहे। परंतु लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेले असेल आणि ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेले नसेल त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी KYC ची अट शिथिल करून बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप केले जात आहेत। म्हणजेच या ठिकाणी नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी KYC ची कोणती अट लावण्यात आलेली नाही। परंतु लाडक्या बहिणींना जर तुम्हाला या ठिकाणी KYC करायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर KYC करा, अन्यथा 1500 रुपये विसरायचे आहेत, कारण सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी KYC करतील त्याच लाडक्या बहिणींना पुढील हप्त्यांचे पैसे वाटप केले जातील। परंतु ज्या लाडक्या बहिणी KYC करणार नाहीत, KYC कडे दुर्लक्ष करतील, त्या बहिणींना पैसे वाटप होणार नाहीत। त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, या ठिकाणी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे। ज्या लाडक्या बहिणी या सूचनांचं पालन करतील त्या लाडक्या बहिणींना काळजी करायची कसलीच गरज सुद्धा भासणार नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींना हे सरकार कामाचं आहे, हे सरकार लाडक्या बहिणींच्या हिताचं आहे। म्हणजेच लाडक्या बहिणी सरकारला मतदान करत आहेत आणि सरकार सुद्धा लाडक्या बहिणींना विविध योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा वाटप करत आहे। त्यामुळे यामध्ये सरकारचा सुद्धा फायदाच होत आहे आणि लाडक्या बहिणींचा सुद्धा फायदाच होत आहे। जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुमचा सुद्धा अर्ज लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे, कारण लाडक्या बहिणींना
सरकारच्या माध्यमातून नियमावली जाहीर झालेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप होत आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये पात्रतेमध्ये बसत नसतील त्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाही, त्या लाडक्या बहिणींनी वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची यादी सांगत आहोत, त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही जिल्ह्यांची यादी काळजीपूर्वक पाहायची आहे। बघा लाडक्या बहिणींना आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका संपून गेलेल्या आहेत। लाडक्या बहिणींनी सुद्धा इमानदारीने सरकारला मतदान केलेलं आहे, त्यामुळे सरकार सुद्धा लाडक्या बहिणींना इमानदारीने पैसे वाटप सुद्धा करत आहेत। बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवरती पैसे वाटप करण्यात आलेले आहेत, सरकारच्या माध्यमातून मतदान कार्डवरती सुद्धा पैसे वाटप करण्यात आलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल, मतदान कार्ड असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहोत, त्यामुळे लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुमचे नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे आणि हे सरकार शेतकरी बांधवांच्या लाडक्या बहिणींच्या हितांचं आहे, कारण या सरकारने मागच्या 1.5 वर्षापासून सर्व लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता वाटप केलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींचा विश्वास सरकारवरती मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची आणि बँकांची यादी जाहीर करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा नियमांमध्ये बसत आहात का, पात्रतांमध्ये बसत आहात का, अटी शर्तींमध्ये बसत आहात का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी अटी शर्तींमध्ये नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत असतील त्या लाडक्या बहिणींना 100% हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींना जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुम्हाला या ठिकाणी काळजी करायची कसलीच गरज सुद्धा भासणार नाही, कारण लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये पात्रतांमध्ये बसत असतील त्या लाडक्या बहिणींना 100% हे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। यापुढे लाडक्या बहिणींना काळजी करायची कसलीच गरज सुद्धा भासणार नाही। तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सांगणार आहोत, परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, आणि लाडक्या बहिणींनो जर तुमच्या लाडक्या बहिणी मैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमचा आता जास्त वेळ घेणार नाही, कारण लाडक्या बहिणींना सुद्धा सकाळ सकाळ भरपूर कामे असतात, दुपारून सुद्धा कामे असतात आणि संध्याकाळी सुद्धा स्वयंपाक करायचा असतो, त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचा जास्त वेळ न घेता कमी शब्दांमध्ये या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण सविस्तर अपडेट वाचून सुद्धा दाखवत आहे। परंतु लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्वच लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत, कारण सरकारच्या माध्यमातून एक नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे। त्या नवीन नियमांमुळे या ठिकाणी सर्व बहिणींना पैसे वाटप होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी कोणता नवीन नियम लागू झालेला आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर करणं शक्य होत नसतं, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे आणि या सरकारने एक डीबीटीची नवीन प्रोसेस आणलेली आहे। तर या डीबीटीच्या नवीन प्रोसेसच्या माध्यमातून एका दिवसाला सरासरी 12 जिल्ह्यांमधील 35 ते 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाऊ शकतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज सकाळी पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुपारी दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आज 12 जिल्ह्यांमधील सरासरी 35 ते 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप होतील। त्याचप्रमाणे उद्या सुद्धा उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी शेवटच्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा वाटप होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना प्रतीक्षा संपलेली आहे, खटाखट खात्यामध्ये पैसे जमवत आहेत,
कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना सर्वांना पैसे वाटप होत आहेत। हे पैसे समान वाटप होत आहेत। कोणत्याही लाडक्या बहिणींना जास्त पैसे मिळत नाहीत आणि कोणत्याही लाडक्या बहिणींना कमी पैसे सुद्धा मिळत नाही। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज भासणार नाही। सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे जमा सुद्धा होतच आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला मी जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट पाहायला मिळत राहील। लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा लाडक्या बहिणींनो, आता हे शेवटचे 2 मिनिटं राहिलेले आहेत। या शेवटच्या 2 मिनिटांमध्ये जी काय तुम्हाला माहिती सांगत आहे ती माहिती काळजीपूर्वक ऐकायची आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणीने मागची माहिती काळजीपूर्वक ऐकलेली असेल त्यांचा फायदा होईल आणि ज्यांनी मागची माहिती काळजीपूर्वक ऐकलेली नसेल त्यांचा तोटा सुद्धा होणार आहे। बघा, जरी मागची माहिती ऐकलेली नसेल तरी पण तुम्ही हे 2 मिनिटाची शेवटची माहिती सुद्धा ऐकायची आहे, कारण या 2 मिनिटांमध्ये जे काय सांगणार आहे ते तुम्हाला ऐकून 100% आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे। तुमच्या मनाला दिलासा सुद्धा मिळणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवतो, कारण लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एका डीबीटीच्या बटनाच्या माध्यमातून हे पैसे लगेच जमा होऊ शकत नाही। त्यामुळे याला थोडासा वेळ सुद्धा लागत असतो। तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, सातारा, रायगड अशा सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील। उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, बँकांचा एक नवीन नियम लागू झालेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सरकारी योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असायला पाहिजे। आधार कार्डला डीबीटी सुद्धा असायला पाहिजे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी SBI बँक, पोस्ट बँक, ICICI बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यासोबत बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, हाऊस डेव्हलपिंग कॉर्पोरेशन, IDFC बँका, IDFI बँका अशा सर्व सरकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी सर्व बँकांमध्ये पैसे येतील। फक्त त्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असायला पाहिजे, त्या बँक खात्याची KYC केलेली असायला पाहिजे आणि तुमचा आधार कार्ड सध्याच्या स्थितीला डीबीटीशी ॲक्टिव्ह सुद्धा असायला पाहिजे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिना संपून गेलेला आहे। आता डिसेंबर महिना सुद्धा निम्म्यापर्यंत आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता उशीर होणार नाही। तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे कधी पण जमा केले जाऊ शकतात। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीला निधीला मंजुरी देण्यात येत आहे। GR काढण्याच्या सरकार तयारीत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपण सुद्धा तयारीत राहायचं आहे। KYC करायचे आहे, आधार कार्ड अपडेट करा, बँक खात्याला लिंक करा, डीबीटी ॲक्टिव्ह करा, जेणेकरून पैसे सोडले की लगेच तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही। लवकरच पैसे येतील। महत्त्वाची कामे करून ठेवायची आहेत।